आजपासून एस-टी प्रवास महागणार आहे. आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या एस-टीचा प्रवास महागणार आहे. हाकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एस-टीचा टप्पा वाहतूक सेवेच्या भाडेदरामध्ये 14.95% वाढ करण्यास राज्य प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ आजपासून अंमलात येत असून डिझेल चोरी, टायर, घटकांच्या किमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे 26 ऑक्टोबर 2021 नंतर पहिल्यांदाच एस-टीच्या प्रवासात भाडेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची 267वी बैठक अप्पर सचिव, गृह विभाग, परिवहन तथा अध्यक्ष राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी 2023ला झाली. या बैठकीत राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक व परिवहन आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नवीन BS6 मानकाच्या नवीन साध्या बसेसना टोमॅटो लाल रंगसंगतीची मान्यता देण्यात आली आहे. महामंडळाच्या 50 बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच 100 बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरीप्रमाणेच आकाशी रंगसंगतीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच रेंट ए कॅब लायसन्स धारकांचे रेंट ए कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेंट ए कॅब लायसन्स जारी करण्यात मान्यता देण्यात आली आहे, असे प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले आहे. कशी आहे भाडेवाढ? सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 किलोमीटर 8.70 रुपये. सुधारित भाडेवाढ 6 किलोमीटरच्या प्रति टप्प्यासाठी 10.5 रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर अपघात निधीसह 11 रुपये. जलद सेवा साधारण सध्याचे भाडेवाढ टप्पा 6 किलोमीटर 8.70 रुपये होता. सुधारित भाडेवाढ 6 किलोमीटरच्या प्रति टप्प्यासाठी 10.5 रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर अपघात निधीसह 11 रुपये. अशीच भाडेवाढ साधारण 15% करण्यात आली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.